विदर्भात उष्णतेची लाट, वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट. वर्ध्यात तापमानानं 47 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर. भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा. मात्र शिवसेनेच्या 5 जागांवर दावा. सूत्रांची माहिती. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत रस्सीखेच. भाजप आणि शिवसेनेचा नाशिकवर दावा. राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष. महाविकास आघाडीची सावध पावलं. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंना दिलासा. हायकोर्टाकडून गुन्हा रद्द. व्यावसायिकाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात विशिष्ट विधानं करण्यास भाग पाडल्याचा आरोप होता. वांद्रेतील गरीब नगरामध्ये आजही अतिक्रमणावरती हातोडा चालणार का? काल कारवाई दरम्यान समाजकंटकांची पोलिसांवर दगडफेक करणारे पोलिसांच्या ताब्यात. ठाण्यात गावदेवी भाजी बाजाराला भीषण आग. दोघांचा मृत्यू, 2 जखमी. अग्निशमन दलाचे जवान आणि एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा कर्तव्य बजावताना होरपळून मृत्यू. फेरपरीक्षेआधी पेपरफुटी टाळण्यासाठी आता केंद्र सरकारनं मेटा, गुगल, टेलिग्रामची मदत घेतली. दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती कारवाई होणार. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेंना अटक. स्वतःच्या मुलासाठी मोटेगावकरकडून पेपर विकत घेतला. पुण्यात चौकशीनंतर सीबीआयकडून अटक. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू. आज पंतप्रधान मंत्रिमंडळाची बैठक घेणार. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या मंत्रालयांचं प्रेझेंटेशन होणार. अमेरिकेनं इराणला शांती प्रस्ताव पाठवला. अमेरिका इराणला $25 अब्ज देण्यास तयार असल्याची माहिती. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीही मागे घेण्यास अमेरिका तयार. अमेरिकन संसदेत इराण युद्ध थांबवणारा प्रस्ताव मंजूर. ट्रम्प यांच्या 4 खासदारांचा विरोधात मतदान. राष्ट्रपतींकडे अजूनही व्हेटोचा अधिकार. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा 35वा स्मृतिदिन. गांधी कुटुंबियांनी आदरांजली वाहिली. 21 मे 1991ला तमिळनाडूत बॉम्बस्फोट करून हत्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.